कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणलोट व धरण क्षेत्रात होत असलेल्या संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन 1,03,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग कर्नाटक राज्यात सुरू आहे। तर पंचगंगा नदीवरील शिरढोण कुरुंदवाड पूल पाण्याखाली गेलाय। पंचगंगा नदीची पाणी पातळी 53 फूट आहे। कृष्णा नदीची पातळी 38 फूट झाली आहे। कुरुंदवाडहून इचलकरंजीला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून अब्दुल्लाट मार्गे वाहतूक सुरू आहे। राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा पातळी 36 फूट 8 इंचावर पोहोचली असून तिथे 41,240 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे। तसेच राजापूर बंधाऱ्याची पातळी 37 फूट 10 इंच झाली असून तिथून 1,03,083 क्युसेक्स इतका प्रचंड पाणी विसर्ग पुढे सरकतोय। या दुहेरी पाण्याच्या दबावामुळे शिरढोण पुलावरून पाणी वाहू लागलं असून प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून इचलकरंजी टाकवडे शिरढोण मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी तातडीनं बंद केलाय। यापूर्वी वाढलेल्या पाणी पातळीमुळे नदीतील मोठ्या प्रमाणावरील जनप्रतिनिधी म्हणजे केंदाळ कुरुंदवाड हद्दीतील मळी परिसरातील शेतांमध्ये येऊन विसावली होती। गेल्या 6 दिवसात ही जलपर्णी अधिक दाट होऊन पुलाला मोठ्या प्रमाणावर तुंबली आहे। नदीतील प्रवाहाचा वेग आणखी वाढल्यावर ही जलपर्णी पुन्हा पुढे प्रवाहित झाल्यास नदीकाठच्या शेतीचं संभाव्य मोठं नुकसान टळणार आहे। अन्यथा पिके कुजण्याचं संकट ओढवण्याची भीती शेतकरी व्यक्त करतात। धरण क्षेत्रातून होत असलेली पाण्याची आवक आणि संततधार पावसामुळे यापूर्वीच तेरवाड बंधारा, शिरोळ बंधारा, कुरुंदवाड येथील अनवडी नदी बंधारा आणि राजापूर बंधारा पाण्याखाली गेले आहेत। शिरढोण पूल हा इचलकरंजी टाकोडे शिरढोण मार्गे कोल्हापूरकडे जाणारा अत्यंत महत्त्वाचा व जवळचा मार्ग असल्यानं पुलावरील वाहतूक बंद झाल्याचा मोठा फटका दैनंदिन प्रवासी, नोकरदार, शेतकरी आणि व्यावसायिकांना बसतोय। तसेच शिरढोण टाकोडे परिसरातील शेतीकडे जाण्याचा संपर्कही तुटल्यानं शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात पोहोचणं कठीण झालंय। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।